हॅलो फ्रेंड्स, आता आज आपण बघत आहोत छोले मसाला म्हणजे छोल्याचा सांबार. छोले शिजवून घेतले होते. त्यामध्ये शिजवताना पाणी जास्त नाही टाकायचं, जेवढेपर्यंत भिजतील तेवढेच. त्यात मीठ टाकलं, हळद टाकले आणि जिरं टाकले. टेस्ट खूप छान येते त्याने. आणि आता आपण फोडणी देणार आहे. आता आपलं तेल पण तापलं, त्यात आपण मोहरी टाकणार, जिरं टाकूया. मोहरी चांगला तडतडली, त्याच्यानंतर आपण जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुललं की आपण कांदा टाकायचा. थोडासा कांदा आपण थोडासा परतूया आणि नंतर आलं लसूणची पेस्ट. आलं घेतलं, लसूण घेतलं आणि मिरची आपण मिक्स करूया त्याला. आलं एक कांदा आलं एक पूर्ण कांदा, आलं अर्धा इंच, लसूण एक कांदा. लसूण आपण एक कांदा घेतला पूर्ण आणि आलं अर्धा इंच आणि मिरच्या 2-3 घेतल्या. दोन कांदे घेतले, त्याची आपण पेस्ट केली. थोडंसं आपण त्याला मिक्स करूया. त्यानंतर आपण टॅमॅटोची प्युरी टाकली. आता आपलं चांगला परतून झालं, त्याच्यात आपण टॅमॅटोची प्युरी टाकणार आहे. 2 टॅमॅटो घेतले. आता परतून झालं, त्याच्यात आपण 2 टॅमॅटोची प्युरी टाकली. 2 मोठे टॅमॅटो घेतले, त्याच्यात आपण प्युरी टाकली. आता आपण चांगलं असं परतून घेऊया. आता आपण तिखट टाकूया. जी पण घेतली होती म्हणजे तिखट थोडंसं कमी घ्या, नाही तर जास्त तिखट होईल. आता आपण टॅमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत त्याला चांगलं असं परतून घेऊया. आपले कांदा टॅमॅटो चांगला शिजला आहे, आंबट वास पण गेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये छोले टाकले, शिजलेले छोलेचं पाणी पण त्यामध्येच आपण टाकायचं म्हणजे त्याला चांगली चव येईल. आणि आता आपण ह्याला एक चांगली अशी उकळी काढूया. जर आपल्याला अजून पाणी हवं असेल तर टाकू शकतो, पण जास्त पण पातळ नाही करायचं. आपण मीठ टाकलं होतं आणि आपण थोडंसं टॅमॅटो खाण्यासाठी पण मीठ टाकलं होतं. आणि आता आपण ह्याला चांगली अशी उकळी काढून घेऊया. मग आपला छोलेचं सांबार रेडी झाला. तर आपला छोलेचं भातावरती एकदम सार परफेक्ट झालेलं आहे. सांबारा की छोले मसाला झालेला आहे. तुम्ही पण करा छोले सांबारा. भातासोबत खूप छान लागतो, भाकरी चपाती एकदम छान लागतं. तुम्हालासुद्धा आवडेल आणि एकदम झटपट झाली आहे. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.